अजित पवारांनी मर्यादा ओलांडू नये असा सल्ला नवनीत राणा यांनी अजित पवारांना दिला। तर दुसरीकडे संजय खोडकेंनी नवनीत राणांवर टीका केली। नवनीत राणांनी मर्यादेत राहून बोलावं असं ते म्हणतात। जी फडणवीस साहब के अजीत दादा का साथ लेकर ये पूरी पार्टी फॉर्म की, सरकार फॉर्म की, तो मुझे लगता है बोलने के समय किसी ने भी अपनी मर्यादाएं नहीं छोड़नी चाहिए, क्योंकि आज जो परिवार करके आपके साथ में ऐसे युती बैठे हैं उनका विचार सबने करना चाहिए। 10 वर्षाच्या कार्यकाळात ज्यावेळेस भाजपची महानगरपालिकेवर पिंपरी चिंचवडच्या सत्ता असताना ती पूर्ण नेस्तनाबूत झाली, हा उद्देश त्यांचा बीजेपीवर म्हणजे त्या तिथल्या लोकल लोकांनी जे काही तिथं काम केलं त्यावर त्यांचा रोख होता। परंतु त्याच्यातून भाजप म्हटल्यामुळं पूर्ण राज्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष असो किंवा अजून जे काही भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे। परंतु ज्यांची लायकी नाही अशा त्या माजी खासदार नवनीत राणा अजितदादावर आरोप करून आल्या। अजितदादामुळं त्यांना खऱ्या अर्थानं लोकसभा पाहायला मिळाली। अजितदादा नसते तर त्यांना लोकसभा सुद्धा पाहायला मिळाली नसती। चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा भाजपनं नारळ फोडलाय। प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात रोड शो केला। विदर्भात प्रचाराचा प्रारंभ याच रोड शोने झालाय। चंद्रपूरच्या देवी महाकाली मंदिरात मातेचे आशीर्वाद घेत त्यांनी शहरातील अंचलेश्वर गेट परिसरातून या रोड शोचा प्रारंभ केला। निवडणुकीत मनपावर भाजपाचाच झेंडा फडकवा, भ्रष्टाचारी दलाल अनाचारी सत्ता आणू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। आता हा पैसा चंद्रपूरला देखील आम्ही आणणार आहोत, पण चंद्रपूरला आम्ही पैसा आणला आणि इथे महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले, या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले, अनाचारी बसले, दुराचारी बसले, तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, चंद्रपूरचा कायापालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्कामोर्तब करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।